नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शिवशंकर आणि तुम्ही बघत आहात इनसाइट महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राला संतांची आणि देवाची भूमी म्हटलं जातं. इथल्या कणाकणात भक्ती आणि श्रद्धा बसलेली आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशी 10 जागृत देवस्थाने पाहणार आहोत जिथे एकदा तरी प्रत्येक मराठी माणसाने डोकं टेकवलं पाहिजे. या 10 देवस्थानाचा सविस्तर इतिहास, तिथली रहस्य आणि वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेऊया. तर सुरुवात करूया विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर पासून. महाराष्ट्राचे आराध्य दैवत सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या चंद्रभागा तीरावर वसलेले हे मंदिर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीला येथे लाखो वारकरी पायी चालत येतात. याला दक्षिण काशी असेही म्हणतात. हे मंदिर जवळजवळ 800 ते 900 वर्ष जुने आहे. पुंडलिक भक्तासाठी विठ्ठल आजही विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. येथील चंद्रभागा नदीचा काठ, नामदेव पायरी आणि पायरीचे दर्शन हे खूप महत्त्वाचे आहे. मंदिराच्या महाद्वारात संत चोखामेळा यांची समाधी आहे. विठ्ठलांची मूर्ती वाळूच्या पाषाणापासून बनलेली असून ती अत्यंत रेखीव आणि स्वयंभू मानली जाते. आता वळूया साईबाबा शिर्डीमध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे. सबका मालिक एक हा संदेश देणारे साईबाबा 19व्या शतकात साईबाबा शिर्डीत आले. 1918 मध्ये त्यांनी महासमाधी घेतली. येथील द्वारकामाई जिथे बाबा राहायचे आणि तिथली धुनी जी आजही सतत जळत आहे. याशिवाय गुरुस्थान जिथे बाबा पहिल्यांदा कडुनिंबाच्या झाडाखाली दिसले होते आणि लेंडीबाग ही ठिकाणेही खूप महत्त्वाची आहेत. दररोज होणाऱ्या 4 आरत्या, विशेषतः पहाटेची काकड आरती पाहण्यासाठी देश परदेशातून भक्त येथे दर्शनासाठी येतात. आता बघूयात महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ म्हणजे महालक्ष्मी मंदिर. हे मंदिर 7व्या शतकात चालुक्य राजांनी हेमाडपंथी स्थापन शैलीत बांधल्याचे म्हटले जाते. देवाची मूर्ती 40 किलो वजनाची, काळ्या पाषाणाची आणि रत्नांनी मढवलेली आहे. देवीच्या पाठीमागे दगडी सिंह आहे. दरवर्षी येथे किरणोत्सव सोहळा 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबरच्या दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिथे मावळत्या सूर्याची किरणे महाद्वारातून प्रवेश करून थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. नवरात्रीमध्ये येथे संपूर्ण देशभरातून भाविक येतात. आता बघूयात तुळजाभवानीकडे. धाराशिव जिल्ह्यातील बालेघाट डोंगराच्या रांगेत वसलेले हे 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ आहे. आई तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवत आहे. स्वराज्य स्थापनेसाठी आईने महाराजांना आशीर्वाद आणि भवानी तलवार दिली होती. येथील कल्लोळ तीर्थ आणि गोमुख मध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. ही मूर्ती चलमूर्ती आहे जी वर्षातून ठराविक वेळा हलवली जाते. नवरात्रीत येथे मोठी जत्रा भरते आणि देवीचा छबिना काढला जातो. आता वळूयात महाराष्ट्राच्या प्रमुख मंदिराकडे. श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे विदर्भातील सर्वात मोठे श्रद्धास्थान आहे. 23 फेब्रुवारी 1878 मध्ये गजानन महाराज प्रथम शेगाव मध्ये प्रकट झाले होते. शिस्त, स्वच्छता आणि भक्तीचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो. इथलं व्यवस्थापन आणि आनंदसागर हा प्रकल्प संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. इथला महाप्रसाद पिठलं आणि भाकरी अत्यंत चविष्ट असतो. दरवर्षी आषाढी वारीला शेगावहून गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला पायी जाते. आता आपण बघणार आहोत जेजुरी मधील खंडोबा मंदिर. पुणे जिल्ह्यातील कऱ्हा नदीच्या पठारावर वसलेली जेजुरी महाराष्ट्राची शान आहे. खंडोबा हे बहुजन समाजाचे आणि धनगर बांधवाचे कुलदैवत आहे. 750 पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य गड लागतो. संपूर्ण गड भंडाऱ्याने हळदीने पिवळा झालेला असतो. येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो. येथे एक अतिशय जड आणि मोठी ऐतिहासिक तलवार आहे जी भाविक उचलण्याचा प्रयत्न करतात. सोमवती अमावस्येला आणि चंपाषष्ठीला येथे मोठा उत्सव असतो. आता बघूयात नाशिक मधील प्रमुख ठिकाण, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. गोदावरी म्हणजेच गोमती गंगा नदीचा उगम या डोंगरातून होतो. सध्याचे भव्य काळ्या पाषाणातील मंदिर पेशवे काळात नानासाहेब पेशवे यांनी बांधले आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र लिंग पाहायला मिळते जे इतर कुठेही नाही. नारायण, नागबली, कालसर्प शांती आणि त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी हे जगातलं एकमेव अधिकृत ठिकाण मानलं जातं. इथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. आता आपण जाणार आहोत अहिल्यानगर मधील शनी शिंगणापूर येथे. ज्या गावात घरांना, दुकानांना आणि बँकांनाही दरवाजे नसतात अशा या गावाचे रक्षण स्वतः शनिदेव करतात अशी ठाम श्रद्धा आहे. कित्येक वर्षापासून येथे शनिदेवाची 5 फुटाची काळ्या पाषाणाची स्वयंभू शिळा उघड्या चौथऱ्यावर आहे. शनिदेवाच्या दहशतीमुळे नाही तर त्यांच्या असलेल्या श्रद्धेमुळे इथे चोरी होत नाही. आता इथे महिलांनाही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची परवानगी मिळाली आहे. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 8 स्वयंभी गणपती मंदिराचा समूह, ज्यामध्ये अष्टविनायक यात मोरेगावचा मोरेश्वर जिथे गणपती समोर नंदी आहे, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा वरदविनायक, थेरूरचा चिंतामणी, लेण्यांद्रीचा गिरिजात्मक जो डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्यामध्ये आहे, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती यांचा समावेश होतो. गणपतीच्या जन्मक्रमापासून या सर्व 8 ठिकाणांची यात्रा करणे प्रत्येक भाविकाचे स्वप्न असते. आता जाऊयात आपल्या शेवटच्या
ठिकाणाकडे, ते म्हणजे आळंदी आणि देहू. वारकरी संप्रदायाचा पाया जिथे रचला गेला अशी संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी आणि सद्गुरू तुकाराम महाराजांचे देहू. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या काठी अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत समाधी घेतली. येथील सुवर्ण पिंपळ, अजान वृक्ष खूप प्रसिद्ध आहेत. तर देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते, जिथून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले तो वैकुंठ गमन मंदिर परिसर इथे आहे. इथून निघणाऱ्या पालख्या आणि आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक कणा आहे. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील ती 10 जागृत आणि ऐतिहासिक देवस्थाने. तुम्ही यापैकी किती ठिकाणी दर्शन घेतले आणि तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला सपोर्ट दाखवण्यासाठी एकदा सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.